सुरुवातीपासून व्हिडिओ बनवायचा होता पण विसरूनच गेले. पण काय हरकत नाही. मी इथे पीठ घेतलेलं आहे आंबोळीचं आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि फक्त 10 मिनिटासाठी हे साईडला ठेवून देणार मी. तर चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या अजिबात राहायला नको आहेत आणि ह्याला मी मिक्स करून बाजूला ठेवून दिलेलं आहे. आता मी चटणीची तयारी करते. तर मस्त पुदिना, कोथिंबीर, अद्रक, मिरची, थोडीशी साखर, चव छान येते म्हणून मी थोडी साखर टाकते. थोडं जिरं, मीठ आणि डाळवं हे सर्व ॲड करून ना मस्त पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे चटणी बनवून घ्यायची. अशी छान चटणी बनते, टेस्टी लागते खूप. आणि मग ह्यामध्ये थोडं मी मिक्स केलं अजून पाणी आणि पुन्हा ढवळून घेतलं. आता इथे छोटे छोटे मस्त मी आंबोळे बनवते आणि ह्या पिठाचे ना डोसासुद्धा बनतो बरं का. मग छान तवा पण गरम झाला होता आणि असे छोटे छोटे आंबोळे बनवून घेतले. बघा ह्याला छान जाळी पण आलेली आहे आणि तुम्हाला झाकण ठेवायचं असेल ना ह्यावर तरी तुम्ही ठेवू शकता. छान मग नरम होतात आणि असं नाही ठेवलं तरीही शिजतात. पण एकदम टेस्टी लागतात कारण ह्यामध्ये ना मी भरपूर सारे डाळी ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे ना ह्या आंबोळीचे टेस्ट ना खूप छान येते आणि गरमागरम तर खायला अजून मजा येते, ते पण चटणीसोबत. डोसा बनवायचा असेल तरीसुद्धा गरमागरम खायला ना खूप मजा येते. आणि इथे एकदम सॉफ्ट झाले होते, म्हणजे की जसं आपण आंबोळीचं बॅटर बनवतो ना त्याच प्रकारे, फक्त त्यामध्ये आपण डाळी यूज करत नाही, पण मी ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी यूज केलेल्या आहेत. तर तुम्हाला पण हे पीठ हवं असेल ना तर मला नक्की ऑर्डर करा. नंबर पिन केलेला आहे मी, जाऊन मला DM करा. रोजचा असं झटपट नाश्ता मिळाला ना की आपली कामं खूप सोपी होऊन जातात आणि वेळ पण वाया जात नाही. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.